नमस्कार, मी गायत्री जी के मराठी मेजवानी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड वडा. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, ब्रेड घेतलाय मी इथे, बारीक कापलेला कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय बारीक कापून, कोथिंबीर घेतली आहे, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, ओवा, हळद, जिरं, मोहरी, बेसन पीठ आणि उकडलेला बटाटा आणि आपल्याला टोमॅटो सॉस पण लागणार आहे आणि तेल पण लागणार आहे. तर आता ही लसूण आणि मिरची आणि ओवा आपण बारीक करून घेऊया. बघा, मी लसूण, मिरची आणि ओव्याची पेस्ट करून घेतली आहे. बघा, मी एकाकडे आता तेल टाकले, त्यामध्ये मोहरी घालते, त्यामध्ये जिरे घालते, कढीपत्ता घातले. आता घालते आपल्याला लसूण, मिरची आणि ओव्याचं बारीक केलेलं वाटण. तर छान हे परतून घेऊया आपण. त्यामध्ये आपण हळद पण घालायची आहे. बघा, आता मी इथे हळद घालते, 1.5 चमचा हळद घातली मी. बघा, आपलं हे छान आता भाजून झाले. आता मी आपला बटाटा कुस्करून घेतलेला उकडलेला त्याच्यावर घालते. चवीपुरतं मीठ घालायचं. आता मिक्स करून घेऊया. मॅशरने मिक्स केलं की खूप छान मिक्स होतं आणि एकजीव होतं छान. बघा, आपलं आता हे मिक्स करून झालेलं आहे. चला, तर आपण तेल तापायला ठेवूया. तोपर्यंत आपल्याला वडा तळून घेण्यासाठी बघा, मी एक बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये घालते बेसन पीठ. आपल्याला वडा बनवण्यासाठी इथं मिश्रण बनवायचं आहे. बघा, ओवा घालते चुरून, हळद घालते, थोडासा सोडा आणि चवीपुरतं मीठ. आता याला आपण थोडं थोडं पाणी घालून आपल्याला वड्यासाठी हे मिश्रण तयार करायचे आहे, पातळसर. बघा, असं बरोबर आहे. बघा, आपण आता बटाट्याचे आपले वडे बनवून घेऊया. आपला ब्रेड कितपत म्हणजे मोठा आहे तेवढ्या आकाराचा आपण वडा बनवून घ्यायचा. बघा, आपलं तेल पण छान आता गरम झालेलं आहे. आता मी आपला वडा तेलामध्ये सोडते. बघा, छान दुसऱ्या अंगाने पण भाजून घ्यायचा. बघा, आपला वडा आता इथे छान तळून झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. मस्त. बघा, मी असेच दुसरे बाकीचे वडे पण तळून घेणार आहे. बघा, आता मी इथे ब्रेड घेतलाय, त्याच्यावर वडा ठेवलाय. आपण आता हे सँडविच बनवून घेऊया. वड्याला मधनं कट केलंय मी असं. मी त्याच्यावर घालते टोमॅटो बारीक चिरलेला, कांदा घालायचा, कोथिंबीर घालते बघा, त्याच्यावर घालायचं टोमॅटो सॉस. मस्त सगळीकडे पसरून घ्यायचं आपल्या सँडविचवर. बघा, मस्त. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.
बघा आता आपण याला मधनं कापून घेऊया. नाश्त्यासाठी एकदम स्पेशल आणि भन्नाट रेसिपी आहे. बघा किती छान बनलंय आपलं सँडविच. दिसतंय तसं त्याची टेस्ट पण आहे. तर मग पुन्हा भेटूया अशाच खमंग छान छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. बाय बाय.